श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण नोव्हेंबर या संपूर्ण महिन्याचं राशीफळ काय आहे हे समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजची ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपण शिक्षण, संतती, प्रेमप्रणय आणि या महिन्यात होणारी थोडीशी संभ्रमावस्था कशामुळे होणार आहे हेही समजून घेणार आहोत. आणि धन आणि कुठल्या प्रकारची सत्ता प्राप्त होऊ शकते हेही समजून घेऊ शकतो. तर विनंतीपूर्वक तुम्हाला अनुरोध करते की आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना या महिन्यात येणाऱ्या पंचदिवसीय दीपोत्सवाच्या मनपूर्वक दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या माहितीला सुरुवात करते. सर्वप्रथम आपण गोचर कुंडली कशी आहे, ग्रहस्थिती कशी आहे हे समजून घेऊयात. मीन राशीची आपली कुंडली आहे. लग्नस्थानामध्ये मीन राशीमध्ये राहू, मेष राशीमध्ये गुरु, कन्या राशीमध्ये शुक्र केतू, तुळ राशीमध्ये रवी मंगळ आणि वृश्चिक राशीमध्ये बुध अशा प्रकारे गोचर स्थिती लाभलेली आहे. गोचर ग्रहमानाची गोचर स्थिती किती तारखेला परिवर्तित होणार आहे हेही समजून घेणं तितकंच गरजेचं ठरतं. त्यामुळे तीही माहिती घेऊयात. नोव्हेंबरच्या 2 तारखेला शुक्रदेव कन्या राशीमध्ये येतील. 6 नोव्हेंबरला बुधदेव वृश्चिक राशीत जातील. 16 नोव्हेंबरला रवी मंगळ वृश्चिक राशीत जातील. 26 नोव्हेंबरला बुध धनु राशीत जातील आणि 28 नोव्हेंबरला राहू वक्री होतील मीन राशीतून आणि केतू वक्री होतील कन्या राशीतून. 29 नोव्हेंबरपर्यंत कन्या राशीतील शुक्रदेव तुळ राशीमध्ये 29 नोव्हेंबरला प्रवेश करतील. तर अशा प्रकारे गोचर स्थिती लाभणार आहे. प्रथम स्थान लग्नस्थान म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्वाचं स्थान, या स्थानामध्ये राहुदेव आलेले आहेत. सर्वात प्रथम आपण हे पाहणार आहोत, संभ्रमावस्था का निर्माण होणार आहे. कारण लग्नस्थानातील राहुदेव थोड्याशा प्रमाणात तुम्हाला वैयक्तिक विचार जास्त करायला लावणं, एखाद्या विषयावरती जास्त टेन्शन घेणं, चिडचिड निर्माण करून देणं किंवा चिंता काळजी ह्यात अडकवणं असे काहीसे दुष्परिणाम प्राप्त करून देतील. यासाठी विशेष उपाय मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तो तुम्ही जरूर करा. म्हणजे तुम्हाला हा दीपोत्सव आणि त्याचबरोबर हा संपूर्ण नोव्हेंबर महिना आनंदी जाऊ शकेल. याचबरोबर या महिन्यात तुमच्याकडनं कोणतं चांगलं काम होणार आहे, तर तुमच्याकडनं या महिन्यामध्ये धन किंवा एखाद्या ठिकाणी नेतृत्व करण्याची, सत्ता प्राप्त करून घेण्याची किंवा राजकीय क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर तुमच्या कार्याचा आढावा जनता घेऊन तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारची साथ सोबत करणं असेही शुभ ग्रहमान याच नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभत आहे. गुरुदेवांची द्वितीय स्थानामधली स्थिती अतिशय उत्तम प्रकारचा धनसंचय करून आणण्याचा योग घडून आणते. धनेश मंगळदेव हे अष्टम स्थानामध्ये तुळ राशीमध्ये रवियुक्त विराजमान आहेत. 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला धनसंचय योग होणार नाही, परंतु 16 नोव्हेंबर नंतर मात्र पैसा स्थिर होण्यासाठी किंवा भाग्योदय होण्यासाठी, पैशामधनं करिअरमध्ये एखादं चांगलं प्रोजेक्ट हाताळण्यासाठी तो पैसा उपयोगाला येऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. पत्रिकेतील 3रं घर, ज्यावरनं आपण पराक्रम, परिश्रम कसे होणार आहेत हे पाहत असतो आणि त्याबरोबरच आपली कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होईल का याचा आढावा घेत असतो. तर या स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे सध्या कन्या राशीतून, नीच राशीतून सप्तम भावातून गोचर करत आहेत. शुक्रदेव हे केतुयुक्त असल्यामुळे संभ्रमित अवस्था निर्माण नक्कीच होऊ शकते. एखादं काम करताना हे होईल का अशी चिंता काळजी वाटू शकते. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितले की राहुदेव आणि केतुदेव या महिन्यात तुम्हाला थोडासा मनस्ताप निर्माण करून देऊ शकतात. परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना अति परिश्रम करून घेऊ शकतात. त्यामुळे नक्कीच परिश्रम करणारा हा महिना ठरणार आहे. पराक्रमाच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी चिंता वाटल्यामुळे भीतीने प्रत्येक गोष्ट हाताळू शकता, हेही एक अशुभ कारण होऊ शकेल. त्याचबरोबर कीर्ती प्रसिद्धी हा योग मध्यम स्वरूपात दर्शवतो. त्याचबरोबर चतुर्थ स्थानाचा विचार केला असता चतुर्थ स्थानावरून आपण मातृसौख्य आणि वाहन वास्तूचं सौख्य पाहत असतो. तर या स्थानाचे अधिपती बुधदेव हे पत्रिकेतील 9व्या स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये विराजमान आहेत. भाग्यस्थानात गेलेले बुधदेव तुम्हाला अचानक एखाद्या चांगल्या प्रकारचं धनप्राप्ती करून देणारं कार्य तुमच्याकडनं करून घेतील. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असेल, मीडिया क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच तुम्हाला भाग्यकारक, सुखकारक हा महिना म्हणता येईल. त्याचबरोबर वास्तू खरेदीसाठी या महिन्याच्या उत्तरार्धात अर्थात पंधरवड्यानंतर, पहिल्या पंधरवड्यानंतर तुम्ही वाहन वास्तूचा योग
अतिशय उत्तम प्रकारचा संभवतो. 16 नोव्हेंबर नंतर तुम्ही वाहन वास्तू नक्कीच घेऊ शकता. त्यामध्ये सुयश प्राप्त होऊ शकेल. याचबरोबर पंचमस्थानाकडे वळूयात. पंचमस्थानावरनं आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या गोष्टीचा विचार करत असतो. तर प्रेम संबंधामध्ये थोडासा अबोला तसंच प्रेम वृद्धिंगत होणारा असा दोन्ही ठिकाणचा संमिश्र फळ देणारा महिना म्हणता येईल. या महिन्यामध्ये तुमच्या पार्टनरशी तुम्ही जास्तीत जास्त संवाद साधणार आहात, परंतु त्यामधनं वादही संभवतो. त्यामुळे थोडीशी काळजीपूर्वक वार्तालाप करू शकता किंवा तुम्ही एकमेकांना वेळ देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्नही करू शकता. याचबरोबर संततीचं सौख्य मध्यम स्वरूपाचं राहील. यानंतर या स्थानावरून आपण शिक्षण पाहत असतो. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्याच्या 18 तारखेनंतर तुम्ही शिक्षणासाठी बाहेर देशात, बाहेर राज्यात जाऊ शकता किंवा एखाद्या प्रवासातनं सुद्धा तुम्ही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रवास घडून येणारे सुद्धा योग आहेत. उच्च शिक्षणासाठी मात्र हा महिना 16 नोव्हेंबर नंतर अतिशय उत्तम प्रकारचा दर्शवतो. इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा सायन्स साईडनी डॉक्टरी क्षेत्रामध्ये तुम्ही जर कार्यरत असाल तर अशा व्यक्तींना सुद्धा 16 नोव्हेंबर नंतरचा अतिशय उत्तम कालावधी संभवत आहे. याचबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. रोग आणि हितशत्रूंचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं 6वं घर आणि याचवरनं आपण राजकारण, सत्ताकारण हे पाहत असतो. तर या स्थानाचे अधिपती रविदेव जेव्हा 16 नोव्हेंबरला भाग्यस्थानात जातील तेव्हा तुम्हाला भाग्योदय घडवून आणतील. तुमच्या कुटुंबाची साथ सोबत लाभणं, जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय वृद्धिंगत करणं, राजकारण क्षेत्रामध्ये यश प्राप्त करून देणं असे अनेक अतिशय उत्तम असे शुभ ग्रहमान प्राप्त करून देतील. रोग हितशत्रूंच्या बाबतीत विचार केला असता किरकोळ प्रमाणात आजारपणाच्या तक्रारी राहतील. मानसिक ताणतणावामुळे डोकेदुखीचा किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, पण मोठ्या स्वरूपातील आजारपणं होणार नाहीत. याचबरोबर हितशत्रूंच्या दृष्टीने विचार केला असता थोड्याफार प्रमाणामध्ये कुरघोडी किंवा तुमच्या विरोधकांचा तुम्हाला त्रास संभवू शकतो, परंतु मोठ्या स्वरूपातील तक्रारी येणार नाहीत. मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठणात ठेवा, म्हणजे याही गोष्टी तुम्हाला टळल्या जातील. याचबरोबर सप्तमस्थानाकडे वळूया. सप्तमेश बुधदेव हे भाग्यस्थानात गेलेले आहेत, लाभस्थानात गेलेले आहेत. त्यांच्या राशीपासून ते लाभस्थानात गेल्यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त करून देतील, जोडीदाराचं सौख्य प्राप्त करून देतील. परंतु एक काळजी घ्यायची आहे, तुमचा भागीदारीचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये तुमचा जो भागीदारीतला पार्टनर आहे त्याच्यासोबत किंवा तुमचा विवाह झाला असेल तर तुमच्या वैवाहिक सौख्यामध्ये सुद्धा बाधा निर्माण होऊ शकते. दोघांमध्ये मतवैचारिकता निर्माण होऊ शकते. जोडीदार किंवा पार्टनर या दोन्हीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वार्तालाप करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना, देवाणघेवाण करताना नक्कीच काळजी घ्यायची आहे, कारण याच दरम्यान थोड्याशा प्रमाणामध्ये संघर्षाला सुद्धा सामोरं जाऊ शकता तुम्ही. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या. याचबरोबर सप्तम स्थानामध्ये केतुदेव आलेले आहेत, त्यामुळे एखादं जुनं कोर्टाचं कामसुद्धा पुन्हा डोकं वर काढू शकतं किंवा त्या कामासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील असेही ग्रहमान प्राप्त होत आहे. पुढील स्थान अष्टम स्थान म्हणून ओळखलं जाणारं 8वं घर. या स्थानावरनं आपण अचानक लाभप्राप्ती आहे का, यशप्राप्ती आहे का हे पाहत असतो. तर या स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे भावभावेश नियमाप्रमाणे राशीपत्रिकेतील 12व्या स्थानामध्ये अर्थात सप्तम स्थानामध्ये गेलेले आहेत. नीचीचे शुक्रदेव अचानक लाभप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण करून देतात. त्यामुळे या महिन्यामध्ये अचानक लाभप्राप्ती थोड्याफार कमी प्रमाणात संभवते, परंतु एखादं चांगलं काम किंवा एखादं चांगलं कार्य करण्याची जिद्द किंवा त्याविषयी संशोधन करणं असेही शुभ योग आणत आहेत. याचबरोबर भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानाचे अधिपती मंगळदेव हे राशीपत्रिकेतील अष्टम स्थानात गेलेले आहेत. अष्टम भाव हे त्रिकभाव, अशुभ भाव मानलं जातं आणि या स्थानामध्ये जेव्हा मंगळदेव जातात तेव्हा तेथील अशुभत्व वाढवतात. त्यामुळे 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला नवीन नोकरीचे योग संभवत नाहीत. 16 नोव्हेंबर नंतर मात्र नक्कीच चांगल्या ठिकाणी तुम्हाला मनासारखा जॉब प्राप्त होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष वर्गाला हा नोव्हेंबर महिना संभ्रम अवस्था निर्माण करून देणारा ठरणार आहे. त्यामुळे स्त्री जातकांनी या नोव्हेंबरमध्ये विशेष उपाय करायचे आहेत दिवाळीच्या दरम्यान, तेही मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. याचबरोबर भाग्यस्थानावरून आपण यात्रा योग, परदेश गमन हेही पाहत असतो. तर या स्थानावरून आपण जेव्हा आढावा घेतो तेव्हा मंगळदेवांची स्थिती ही अतिशय महत्त्वाची ठरते. मंगळदेव 16 नोव्हेंबर नंतर त्याच स्थानामध्ये येणार आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबर नंतर आपोआपच तुम्हाला एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभाग तुम्ही नोंदवणार आहात.
तीर्थस्थानाचे भेट घेणार आहात. याचबरोबर छोट्याखानी प्रवाससुद्धा संभवतात. मात्र परदेशात जाण्याचा किंवा परदेशात स्थिर होण्याचे योग मध्यम स्वरूपात दर्शवत आहेत. याचबरोबर व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे का, यासाठी माहिती घेत असताना आपण कर्मस्थानाची स्थिती पाहतो. कर्मस्थानाचे अधिपती गुरुदेव हे राशीपत्रिकेतील मेष राशीमध्ये आहेत. मेष राशीमध्ये धनस्थानामध्ये विराजमान असणारे गुरुदेव यांची नवम दृष्टी भाग्यस्थानावर आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जो व्यापार करणार आहात त्या व्यापारामध्ये नाविन्य निर्माण करून देणार आहात. नक्कीच काहीतरी नवीन करूयात किंवा आहे त्या व्यापारामध्ये नवीन काहीतरी ॲड करूयात असे विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतात आणि त्याचबरोबर त्या पद्धतीने तुम्ही कृतीसुद्धा करणार आहात. त्याचबरोबर या स्थानावरून आपण व्यापारी वर्गाला हा महिना कसा जाणार आहे हे पाहत असतो. तर व्यापारी वर्गाला हा महिना अतिशय उत्तम राहणार आहे. काळजी चिंतेचं कारण नाही. लाभस्थिती कशी राहील, आर्थिक उन्नती होईल का, हे पाहण्यासाठी आपण 11वं घर पाहत असतो. 11व्या घराचे अधिपती शनी महाराज हे राशीपत्रिकेतील व्ययस्थानात गेलेले आहेत. व्ययस्थानातले शनिदेव हे थोडाफार प्रमाणात व्यय किंवा खर्च निर्माण करून देतात. परंतु मार्गी होणारे शनी महाराज या गोष्टीमध्ये बदल घडवून आणतील. खर्चाचं प्रमाण जरी राहिलं तरी पण उत्पन्नाचं साधनही निर्माण करून देतील. म्हणजे शुभ अशुभ दोन्ही फळे तुम्हाला संमिश्र प्रमाणामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे. नोव्हेंबर हा महिना तुम्हा मीन राशीच्या जातकांसाठी संभ्रम अवस्था जरी निर्माण झाली तरीसुद्धा व्यवसायाची नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा, एखादा पार्टनरशिपचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा द्विधा मनस्थिती निर्माण करून देणारा असा जरी असला तरी तुम्ही उपासनेची जर जोड दिली तर नक्कीच तुम्ही या सर्व मनस्थितीतनं बाहेर येऊ शकता आणि शुभ कार्य तुमच्याकडनं घडू शकतं. मग ती उपासना कोणती हे समजून घेऊयात. धनवृद्धी होण्यासाठी, सत्ता प्राप्त होण्यासाठी, संभ्रमावस्था कमी होण्यासाठी तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठण करायचं आहे. नवग्रह स्तोत्र पठण केलं तरीसुद्धा चालू शकेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला दिवाळीच्या दिवसामध्ये दीपोत्सव कालावधीमध्ये एक उपासना विशिष्ट करायची आहे. ती म्हणजे पंचदिवसीय उपासना. रमा एकादशीपासून बलिप्रतिपदेपर्यंत हा उपाय करायचा. या 5 दिवसामध्ये तुमच्याकडनं जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला फराळ म्हणा किंवा गोड पदार्थाचं वाटप करू शकता. यामुळे सुद्धा शनी महाराजांची कृपा होईल, कारण तुम्ही 7.5मधून जात आहात आणि त्याचबरोबर लग्नस्थानात राहू देव आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच हा एक उपाय करायचा आहे. देवासमोर तुपाचं निरांजन लावायचं आहे आणि त्यासमोर बसून रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. नक्कीच तुम्हाला रामरक्षा पठण केल्यामुळे तुमच्या जीवनातील संभ्रम अवस्था कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल. तर आज आपण संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात तुम्हा मीन राशीच्या जातकांना कसं जाणार आहे याबद्दल माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला नक्कीच भेट द्या. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला नक्कीच काही अडचणी असतील, मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलवरती दीपोत्सव कालावधीमध्ये, पंचदिवसीय दीपोत्सव कालावधीमध्ये कोणती विशिष्ट उपासना कोणत्या राशीच्या व्यक्तींनी करावी, त्याचबरोबर दीपोत्सव कालावधीमध्ये धनत्रयोदशी, दिवाळीचा संपूर्ण लक्ष्मीपूजनपर्यंतचे सर्व मुहूर्तसुद्धा मी अपलोड करणार आहे. तेही तुम्ही नक्कीच पाहू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.